लास्ट टाइम आपण जे एक्झाम्पल घेतले त्या एक्झाम्पलचे होमवर्कला एक्झाम्पल दिलेलं होतं की सिम्बॉलिक फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचे होते सर्किटला, आणि ते सर्किट जे होते ते आपण त्याचाच इनपुट आउटपुट टेबल पण आपण ड्रॉ करायचं की इन द लास्ट अटेम्प्ट हाऊ टू गेट इनपुट आउटपुट टेबल इन द गिवन सर्किट, म्हणजे दिलेल्या सर्किटचा इनपुट आउटपुट टेबल कसा मिळेल हे आपण बघत होतो. आणि दिलेल्या सर्किटपासून आपण सिम्बॉलिक फॉर्म काढत असताना काय काय विचार करायचं हे लक्षात घ्या, कारण ब्रॅकेट्स कसे ठरवायचे हे आपण सर्किटनुसार असायचे. कारण आपल्या सर्किटमध्ये अँड आणि ऑर हे दोनच कनेक्टिव्ह असतात, आणि ह्या दोन म्हणजे ऑब्व्हियसली आपण दोन टाईपचे सर्किटचे कनेक्शन घेतले, स्विचेसचे कनेक्शन घेतले, एक म्हणजे सिरीज, दुसरा म्हणजे पॅरलल. सिरीज असला तर ऑब्व्हियसली आपण अँड वापरतो, पॅरलल असला तर ऑर वापरतो. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला याच्यामध्ये दुसरं काही नाही, आणि निगेशन आला तर त्याचा कॉम्प्लिमेंटरी वगैरे काहीतरी असेल. पण जास्त करून आपल्याला जर विचार केला तर अँड आणि ऑर शिवाय दुसरं काही नाही. मग अँड केव्हा आणि ऑर केव्हा हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे, कारण आपण ज्यावेळेला आपण सर्किट्समधून सिम्बॉलिक फॉर्ममध्ये येत असतो त्यावेळेला स्विचेसच्या मध्ये कसं कनेक्शन आहे, पॅरलल आहे की सिरीजमध्ये आहे हे लक्षात ठेवणं मस्त असतं. मग आपण जर विचार केला तर दिलेले कालचे एक्झाम्पल जे होते, कालचे एक्झाम्पल किती दिलेले होते आपण, 6 एक्झाम्पल होते बरोबर ना. त्याच्यातलं जे 5व्या नंबरचं एक्झाम्पल होतं त्याचा मी सिम्बॉलिक फॉर्म आधी सांगतो, सिम्बॉलिक फॉर्म कसा असेल, आणि मग त्यानंतर आपण त्याच्या इनपुट आउटपुट टेबलकडे जाऊ. इनपुट आउटपुट टेबलकडे गेल्यानंतर आपण त्याच्यात ट्रूथ व्हॅल्यूज कशा असतील, त्यामुळे फक्त फायनल जो शेवटचा कॉलम असेल तो शेवटचा कॉलम सांगेल मी तुम्हाला. नाव याचा सिम्बॉलिक फॉर्म कसा असेल तो व्यवस्थित बघू आधी. नाव 5व्या नंबरचं जे एक्झाम्पल होतं त्याच्यात बघा, लास्ट एक्झाम्पल त्याचा सिम्बॉलिक फॉर्म असा काहीतरी होता का चेक करून एकदा. नाव आता S1 आणि S2 दोघंही पॅरलल होते, म्हणजेच काय P अँड Q ब्रॅकेटमध्ये दिले, पॅरलल P ऑर Q ब्रॅकेटमध्ये दिले. नंतर दुसरं सर्किट त्याला सिरीजमध्ये आहे, म्हणजे अँड कनेक्शन असेल दोघांमध्ये. S2 S3 दिलेला आहे, म्हणजे ऑब्व्हियसली Q ऑर R म्हटलंय, आणि अँड R ऑर P. बघा आपण चेक करून घ्या, मी फक्त फायनल आन्सर सांगतोय, फायनल आन्सर तुम्हाला चेक करण्यासाठी मी सांगतोय. तुम्ही जे फायनल आन्सर काढणार होता सिम्बॉलिक फॉर्म, आणि जे तुमचं ट्रूथ टेबल बदलाच्या शेवटच्या कॉलम मधल्या ज्या व्हॅल्यूज होत्या याच्या, त्या शेवटच्या व्हॅल्यूज मी तुम्हाला सांगतो फक्त फायनली. नाव शेवटच्या व्हॅल्यूज काय चेक करून घ्या एकदा. ट्रूथ व्हॅल्यूज शेवटच्या कॉलम मधल्या 1 1 1 0 1 0 0 0. बाकीच्या नाही दिसते. सिम्बॉलिक फॉर्मचं सर्किट मला ड्रॉ करायचं आहे. नाव मग नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन कसा असेल. क्वेश्चन नंबर 32 व्यवस्थित ऑब्झर्व करा, कारण मी आता जे थेरोटिकल पार्ट जो राईट करणार आहे, कारण याच्यामध्ये थेरोटिकल पार्ट महत्वाचा आहे. कन्स्ट्रक्ट द स्विचिंग सर्किट ऑफ द फॉलोइंग. This we have to draw a circuit of given statement pattern. Thus, first example व्यवस्थित बघा, कारण एक्झाम्पल जेवढं तुम्हाला समजून घेता येईल त्यानुसार आपल्याला त्याचा एक रफ फिगर मी ड्रॉ करेल, आणि ती रफ फिगर ड्रॉ केली की मग त्याला फायनली मी आन्सर मध्ये ड्रॉ करायचा प्रयत्न करेल. नाव निगेशन P अँड Q, निगेशन P अँड Q or P and negation R. ओके, पुन्हा एक लक्षात घ्या, या सर्किटमध्ये किंवा ह्या स्टेटमेंट पॅटर्नमध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो पार्ट असेल तो म्हणजे माझा दिलेला जो ब्रॅकेट आहे
कारण जसा ब्रॅकेट असेल त्या पद्धतीने मला त्याचा ट्रीट करावं लागेल. मला सांगा, जर सर्किटमध्ये अँड आला, जर सर्किटमध्ये अँड आला तर जे स्विचेस आहेत ते कसे असतील बरं? एक सिंपल फॉर्म आहे, सिरीज मध्ये. जर ऑर आला तर स्विचेस कसे असतील? पॅरलल असतील, बरोबर ना. मग आपण अँड आणि ऑर यांच्यावर जास्त फोकस करायचा. आणि महत्वाची गोष्ट अशी की त्याच्यामध्ये किती स्टेटमेंट आले त्याच्यानुसार मला त्यांचा कॉम्प्लिमेंटरी स्विच घ्यावा लागेल, बरोबर ना. आता याच्यामध्ये जर विचार केला तर किती स्टेटमेंट आलेत बरं? याचा विचार केला तर 3 स्टेटमेंट आलेत. आणि मग मला सांगा, 3 स्टेटमेंट आले असतील तर मग 3 स्विचेस असतील आणि त्यांचे कॉम्प्लिमेंटरी स्विचेस असू शकतात, बरोबर ना. 3 स्विचेस आणि त्यांचे कॉम्प्लिमेंटरी स्विचेस. आणि महत्वाची गोष्ट अशी की जे ब्रॅकेट्स मला दिलेले आहेत त्या ब्रॅकेट्सच्या मध्ये, जे ब्रॅकेट्स मला दिले त्या ब्रॅकेटच्या मध्ये कुठलं कनेक्टिव्ह आहे. जर अँड असेल तर पहिला ब्रॅकेट आणि दुसरा ब्रॅकेट हा सिरीज मध्ये असेल. जर ऑर असेल दोघांच्या मध्ये तर पहिला ब्रॅकेट दुसरा ब्रॅकेट एकमेकांना पॅरलल असेल. म्हणजेच काय सांगतो लक्षात घ्या, हे कनेक्टिव्ह ठरवेल. अँड असला तर त्याला सिरीज मध्ये ठेवा, जर ऑर असेल तर त्याला पॅरलल ठेवा. म्हणजे सर्किटमध्ये सर्किट ठेवत असताना ब्रॅकेट आला म्हणजे ऑब्व्हियसली एक सर्किट त्याच्यामध्ये आहे, एक सर्किट त्याच्यामध्ये येणार. मग आता लक्षात घ्या, हा आणि हा एकमेकांना जर विचार केला तर या ब्रॅकेटच्या मध्ये कुठली साईन आहे बरं? ब्रॅकेटच्या मध्ये कुठली साईन आहे? अँड आहे. या ब्रॅकेटच्या मध्ये कुठली साईन आहे? आणि त्या ब्रॅकेटच्या मध्ये कुठली साईन आहे? मला सांगा, हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट कसे कनेक्टेड असतील? मध्ये आर आहे, लक्षात घ्या, मध्ये आर आहे, त्यामुळे ते दोघे एकमेकांना कसे असतील? पॅरलल. म्हणजे हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट एकमेकांना पॅरलल असतील, बरोबर ना. मग लक्षात घ्या, आता याला आणि याला पॅरलली मी जॉईन करतो. आता मी जर म्हटलं पी साठी कुठलं घेतलं, मी S1 स्विच घेतला, बरोबर आहे. निगेशन पी साठी कुठलं स्विच घेतलं? S1 डॅश घेणार, बरोबर. क्यू साठी कुठलं स्विच घेणार? S2 घेणार. ओके. निगेशन क्यू आला असतं तर, याच्यात नाहीये, याच्यात निगेशन क्यू नाहीये, पण निगेशन क्यू आला असतं तर S2 डॅश. आर आला असतं तर S3. निगेशन आर आला असतं तर S3 डॅश. मग मला सांगा, आता ह्या दोघांमधलं रिलेशन काय? निगेशन पी अँड क्यू मध्ये निगेशन पी म्हणजेच कोण? S1 डॅश ना, बरोबर. आणि क्यू म्हणजे कोण? S2, बरोबर ना. मग आता सपोज आहे, मी असं रफ फिगर ड्रॉ करतो. एक स्विच घेतलं इथे आणि हे दोघं कसे आहेत बरं? हे दोघं कसे आहेत एकमेकांना? सिरीज मध्ये. मी दोघांना सिरीज मध्ये जॉईन करून घेऊ का? याला काय नाव द्यायचं? S1 डॅश आणि याला S2. चालेल? ओके. नंतर याचा सिरीज. आता एक लक्षात घ्या, हा पॅरलल आहे याला, मग मी इथे पॅरलल घेतो. आता याच्यात आणि याच्यात रिलेशन बघा. दोघांना एकमेकांना पॅरलली जॉईन करतो. चला सांगा बरं, हा कोण आहे? S1 आणि हा S3 डॅश. इथे लॅम्प असेल, इथे बॅटरी असेल आणि याला कनेक्ट केलं. बघा बरं, इकडनं करंट फ्लो होत असेल. हे आणि हे एकमेकांना कसे दिसत आहेत? पॅरलल आहेत. हे दोघे एकमेकांना कसे आहेत? S1 डॅश आणि S2. S1 आणि S3 डॅश कसे आहेत एकमेकांना? सिरीज मध्ये. म्हणजे माझं हे सिम्बॉलिक फॉर्मचं सर्किट हे असं काहीतरी यायला पाहिजे, बरोबर. म्हणजे मी हे फक्त काय केलं, रफ फिगर ड्रॉ केली. कोणा म्हणजे कोण कसं असेल, कसे नाव दिले जातील, एक रफ फिगर ड्रॉ केली की मग फायनली आपण त्याला वर्ड मध्ये न्यायला मोकळं होऊन जातोय. मग आता आपण जे स्टेटमेंट आहे, पी स्टेटमेंट, लेट पी स्टेटमेंट सांगा. द स्विच S1 इज क्लोज्ड. नंतर निगेशन पी, द स्विच S1 डॅश इज क्लोज्ड. नंतर क्यू आहे, द स्विच S2 इज क्लोज्ड. नंतर आर आहे, द स्विच
S3 is closed. Negation R, the switch S3 dash is closed. ओके, नाव हे सगळे जे स्टेटमेंट आहेत ते स्टेटमेंट मी याच्यामध्ये घेऊन घ्यायचे जे मला इथे रिक्वायर्ड आहे. ओके, नाव मला सांगा हे स्टेटमेंट आता थिअरॉटिकल पार्ट लिहिताना मी जसं अगोदर मी ओरली सांगितलं की जे ब्रॅकेट्स आहेत त्या ब्रॅकेट्सला लिहा. मी जे थिअरॉटिकली तुम्हाला सांगितलं काय की ह्या ब्रॅकेटमध्ये कुठलं कनेक्टिव्ह आहे, ह्या ब्रॅकेटमध्ये कुठलं कनेक्टिव्ह आहे. नंतर जर आपण विचार केला, मी असं म्हटलं आपण जर वर्ड मध्ये लिहायचं म्हटलं तर स्टेटमेंट व्यवस्थित बघा, द स्टेटमेंट निगेशन पी अँड क्यू. आता मला सांगा निगेशन पी आणि क्यू मध्ये कुठले स्विचेस होते बरं. द स्टेटमेंट निगेशन पी अँड क्यू रिप्रेझेंट अ सर्किट. कसं सर्किट होतं, इन अ विच S1 dash and S2, S1 dash आणि S2 कसे कनेक्टेड होते, कसे कनेक्टेड होते, आर कनेक्टेड इन सिरीज. कोणाचा आयडिया असेल तर बंद करून द्यावा. ओके, आता या सर्किटच्या रिलेटेड झालं. आता दुसरं स्टेटमेंट याच्यासाठी चला सांगा. द स्टेटमेंट याचं पी अँड निगेशन आर सांगा रिप्रेझेंट अ सर्किट इन विच S1 and S3 dash connected, S3 dash are connected in series. ओके, नाव याचं झालं मेन्शनिंग, याचंही मेन्शनिंग झालं. आता दोघांमधलं मेन्शनिंग मला करायचंय. आता दोघं कसे कनेक्टेड आहेत बरं, दोघं ब्रॅकेट hence ओके, मग काय मेन्शन करायचं तर गिवन स्टेटमेंट हे स्टेटमेंट पूर्ण स्टेटमेंट. आता व्यवस्थित मी 3 टप्पे डिवाइड केले. पहिल्या ब्रॅकेटला हा पॅराग्राफ लिहिलाय, दुसऱ्या ब्रॅकेटला हा पॅराग्राफ लिहिलाय आणि शेवटचं पूर्ण ओव्हरऑल जे आहे त्याच्यासाठी थर्ड पॅराग्राफ लिहितोय. मग आता कंबाईन करतो. गिवन स्टेटमेंट निगेशन पी अँड क्यू or P and negation R. ओके, आता हे पूर्ण आहे. ओके, कसं कनेक्टेड आहे ते दोघांमध्ये लक्षात घ्या. इज इक्विव्हॅलेंट टू P. सॉरी, आपण जर मेन्शन केलं तर आपल्याला अगोदर डिटेल्स मध्ये जावं लागेल. निगेशन P अँड Q अँड आता हे ब्रॅकेट आणि हे ब्रॅकेट म्हणजे या दोघांमध्ये कुठलं कनेक्शन होतं, पॅरलल होतं ना. P अँड निगेशन आर कनेक्टेड इन पॅरलल. हे ब्रॅकेट आणि हे ब्रॅकेट कसे कनेक्टेड, दोघांना एकमेकांना पॅरलल कनेक्टेड आहे. बस इथपर्यंत झालं. ही माझा थिअरॉटिकल पार्ट होता. जे सिम्बॉलिक फॉर्म दिलाय त्याला फक्त थिअरॉटिकली मी मेन्शन केलं आणि थिअरॉटिकली मेन्शन केल्यामुळे काय झालं की याच्यामध्ये मला इझिली कन्वर्ट करता येतं. ओके, नंतर याचा सिम्बॉलिक फॉर्म जो होता त्याचा आपल्याला सर्किट म्हणजे मी जे रफली काढलं होतं ते सर्किट मला इथे ड्रॉ करायचं आहे. आता सांगा बरं मला सर्किट. therefore गिवन सर्किट किंवा आपण जे ड्रॉ केलं त्याला आपण म्हटलं चालेल का. therefore hence सर्किट डायग्राम is
मग जे प्रॉपरली आपण मेन्शन करू आता, दोघं पण जे जसे कनेक्टेड असेल त्या पद्धतीने आपण मेन्शन केलं गेलं पाहिजे. इथे लॅम्प आहे, नाव आता त्याच्यानुसार जर विचार केला तर S1 and S2 आर कनेक्टेड इन अ सिरीज, म्हणजे S1 डॅश S2 नंतर S1 S3 डॅश. ओके, पासून इज अ बॅटरी अँड करंट फ्लो लाईक दिस. ही डिरेक्शन त्यांनी मस्ट असेल. ओके, ही माझी गिवन फिगर असेल दिलेल्या सिम्बॉलिक फॉर्मची, दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नची ही काय असेल माझी फिगर असेल. हा माझा क्वेश्चन आहे, ॲक्च्युअल माझा क्वेश्चन असेल की या क्वेश्चनमध्ये मला थेरोटिकल पार्ट मस्ट आहे, त्याला लिहिता आलं पाहिजे आणि त्याला फिगरमध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे. बरं, याचा कोणाला काही डाऊट आहे? हां, नाही, याला शो करावं लागेल, कारण कसं आहे आपण डायग्राम काढतोय ना, डायग्राम काढत असताना आपलं पूर्ण सर्किट मेन्शन झालं पाहिजे. ठीक आहे, तिथे आपला क्वेश्चन होता त्यामुळे आपल्याला काही प्रॉब्लेम नव्हता, पण इथे जी डायग्राम काढतोय ना ती पूर्ण सर्किट ड्रॉ करायचं, अर्धवट काढायचं नाही, पूर्ण सर्किट ड्रॉ झालं पाहिजे. बरं, या क्वेश्चन मध्ये कोणाला काही डाऊट आहे? शेवटचं कोणतं हे? हां, आता एक लक्षात घे, पहिल्या पॅराग्राफ मध्ये मी काय मेन्शन केलं, आपण एक लक्षात घे, हे पॅराग्राफ कसे ठरवतोय मी, जसा ब्रॅकेट असेल ना त्या ब्रॅकेटच्या मध्ये कोण आहे. आता पहिला ब्रॅकेट आहे, ह्या ब्रॅकेटच्या मध्ये अँड कनेक्टिव्ह म्हणजे ऑब्व्हियसली दोघं स्विचेस जे आहेत ते माझे सिरीज मध्ये आहेत, मग मी त्याच्यासाठी मेन्शन केलं द स्टेटमेंट निगेशन P and Q रिप्रेझेंट अ सर्किट इन विच S1 डॅश, निगेशन P आहे म्हणून S1 डॅश अँड S2, हा अँड म्हणजे काय आपला कनेक्टिव्ह नाही बरं का, हा आपला एक साधा वर्ड आहे, एक फ्रेज आहे, की आपली काही कनेक्टिव्ह म्हणून नाही. S1 डॅश अँड S2 आर कनेक्टेड इन अ सिरीज, इन अ सिरीज म्हटलं ना, ऑब्व्हियसली म्हणजे दोघांमध्ये माझं सिरीज मध्ये कनेक्टेड आहे, आपण अँड कनेक्टिव्ह मध्ये कनेक्टेड आहे. नंतर ह्या दुसऱ्या ब्रॅकेटसाठी मेन्शन केलं द स्टेटमेंट P अँड निगेशन आर रिप्रेझेंट अ सर्किट इन विच S1 म्हणजे P साठी, निगेशन म्हणजे निगेशन आर साठी S1 डॅश आर कनेक्टेड इन अ सिरीज, कारण अँड कनेक्टिव्ह दोघांमध्ये स्विचेस मध्ये आपल्याला काय सिरीज मध्ये कनेक्टेड असेल. हेन्स गिवन स्टेटमेंट आता पूर्ण सर्किट ह्या ब्रॅकेटमध्ये आणि ह्या ब्रॅकेटमध्ये आर कनेक्टिव्ह आहे, बरोबर. मग मी काय मेन्शन केलं, हेन्स द गिवन स्टेटमेंट पूर्ण घेतलं इक्विव्हॅलंट टू निगेशन P अँड Q अँड हा लॉजिकल कनेक्टिव्ह नाही, हा लॉजिकल कनेक्टिव्ह नाही, हा आपला एक साधा अँड वर्ड आहे. नाउ P अँड निगेशन आर कनेक्टेड इन अ पॅरलल, म्हणजे हा आणि हा कसा कनेक्टेड होता, पॅरलली कनेक्टेड होता. बस आपण एवढं मेन्शन केलं, जसं दिसतंय ना त्या पद्धतीने मेन्शन करत राहा. समजतंय? समजला हा क्वेश्चन? नेक्स्ट क्वेश्चन कडे जातो, नेक्स्ट सिम्बॉलिक फॉर्म कडे जातो. बघा तर नेक्स्ट बघा, थोडासा मोठा ब्रॅकेट घेऊ आपण आता आणि थोडंसं कॉम्प्लिकेशन आपण जसं वाढवलं. मग आता बघा सेकंड एक्झाम्पल, P and Q or in a bracket, मोठा स्क्वेअर ब्रॅकेट आहे, निगेशन P and in अगेन त्या ब्रॅकेट मध्ये स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये अजून एक छोटा ब्रॅकेट आहे, निगेशन Q or P or R. निगेशन Q or P or R, म्हणजे तिघच्या तिघ एकमेकांना कसे कनेक्टेड आहेत, पॅरलली. ओके, आता व्यवस्थित ऑब्झर्व करा कुठे कोणता ब्रॅकेट दिलेला आहे आणि मग पुढे विचार करा, रफ फिगर अगोदर ड्रॉ करून घ्या आणि मग नंतर आपण त्याला प्रॉपरली लिहिण्याचा प्रयत्न करू. मी फक्त जे 3 स्टेटमेंट आहेत त्या 3 स्टेटमेंटला मी नाव दिले. P स्टेटमेंट आहे द स्विच S1 इज क्लोज, तुम्ही रफ फिगर ड्रॉ करून ठेवा वाटल्यास.
तुम्हाला जशी जमत असेल त्या पद्धतीने. निगेशन P लागतोय. द स्विच S1 डॅश इज अ क्लोज्ड. नंतर Q लागतोय. द स्विच, म्हणजे तुमची फिगर बरोबर येते की नाही, मी जी ड्रॉ करेल रफ फिगर, ती रफ फिगर तुम्ही कम्पेअर करू शकता. S2 इज अ क्लोज्ड. निगेशन Q, द स्विच S2 डॅश इज अ क्लोज्ड. निगेशन Q लागतोय म्हणून. ओके, निगेशन R ने लागणार त्यामुळे फक्त R स्टेटमेंट. ओके, द स्विच S3 इज अ क्लोज्ड. ओके, चला आता रफ फिगर जी आहे ती रफ फिगर आपण कम्पेअर करू आणि मग त्यानंतर विचार करू. ओके, मला एक सांगा, दोन ब्रॅकेट आहेत. अगोदर मोठे ब्रॅकेटचा विचार करा आणि मग आतमध्ये जा. आणि जसं जसं ब्रॅकेट आतमध्ये जात जाईल तसं तसं नवीन सर्किट त्या ठिकाणी तयार होते. नाव मग मला सांगा आता, हा जो ब्रॅकेट आहे आणि हा जो मोठा ब्रॅकेट आहे, या दोघांच्या मध्ये कुठला कनेक्टेड आहे? ऑलराईट, मग दोघंही, हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट कसा कनेक्टेड असेल? पॅरलल असेल, बरोबर ना. मग मी काय करतो, एक सर्किट असं घेऊन टाकतो, असं काहीतरी असेल आणि याला पॅरलल इथे काहीतरी आपण घेऊया. हे दोघं माझे P आणि या दोघांसाठी असतील. ओके, दोन स्विचेस आहेत, दोघं एकमेकांना अँड मध्ये कनेक्टेड. आणि आता याला मी इथे खाली ड्रॉ करेन, कारण याला पॅरलल इथे मी सर्किट घेईन. आता या ब्रॅकेटकडे, या ब्रॅकेटकडे. ओके, निगेशन P अँड, लक्षात घ्या, निगेशन P अँड, हे तिघे एकमेकांना कसेच बनवलं, याच्यात आणि याच्यात कुठलं कनेक्शन आहे? अँडचं आहे, बरोबर ना. म्हणजे हा निगेशन P या ब्रॅकेटला कसा आहे? सिरीज मध्ये. ओके, मग आपण एकदा याला याच्यासाठी म्हणजे या निगेशन P साठी मी इथे स्विच घेतलं. नंतर आता हे तिघं कसे आहेत बरं एकमेकांना? पॅरलल आहे. एक असं घेईल, दुसरा असा असेल आणि तिसरा असा काहीतरी असेल आणि याला कनेक्ट केलेला असेल. बघा बरं, ही माझी रफ फिगर येऊ शकते का? आपण असं काहीतरी बॅटरी घेऊ, हा इथे लॅम्प घेऊ. बघा, आता मला सांगा, फिगर हीच येईल का, अशीच येईल का माझी फिगर? व्यवस्थित ऑब्झर्व करा. P आणि Q साठी हे दोघं स्विचेस घेतले आणि याला पॅरलल हा मोठा स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये जो घेतला होता तो पॅरलल सर्किट माझा फॉर्म होणार. ओके, मग याच्यात हा आणि हे जे छोटं सर्किट आहे हे कसे कनेक्टेड आहेत एकमेकांना? सिरीज मध्ये. आणि तिघं कसे होते एकमेकांना या छोट्या ब्रॅकेट मध्ये? पॅरलल होत आहे, बरोबर ना. मग आता मेन्शनिंग करायचं आपल्याला, प्रॉपरली मेन्शनिंग करायचं आहे. मग मला सांगा आता मेन्शन कसं करू बरं? एक एक पहिलं ब्रॅकेट घ्या. पहिल्या ब्रॅकेटला द स्टेटमेंट P and Q, P and Q represents a circuit in which सांगा, in which पहिलं P आणि Q साठी कोण आहे? S1 and S2 are connected in series. झालं, या पहिल्या ब्रॅकेटचं मेन्शनिंग झालं. आता पुढच्या ब्रॅकेटकडे जा. पुढच्या ब्रॅकेटमध्ये कोणतं मेन्शन करणार आधी? याला मेन्शन करणार की याला मेन्शन करणार? याला मेन्शन करावं लागेल आणि मग त्यानंतर मग यांच्या दोघांमधलं रिलेशन मला डिफाइन करावं. अरे इथे कुठे ब्रॅकेट वगैरे नाही ना, हा एक सिंगल आहे, त्यामुळे अँड या ब्रॅकेटला आधी मेन्शन करूया. द स्टेटमेंट, the statement negation Q or P or R represents a circuit in which S2 dash comma दूसरा S1 and S2 S3 are connected in parallel.
कनेक्टेड इन पॅरलल. बरोबर. आता याला आणि याला एकत्र करा, दोघांना कसं एकत्र करणार की डायरेक्ट लिहू द स्टेटमेंट एकत्र करा स्क्वेअर ब्रॅकेटला डायरेक्ट द स्टेटमेंट negation P and in bracket negation Q or P or R represent, कारण का निगेशन P आणि हा ब्रॅकेट एकमेकांना कसे कनेक्टेड आहे, रिप्रेझेंट अ सर्किट इन विच हा कोण आहे S1 dash, okay, in which S1 dash is connected in a series, okay, कोणाशी कनेक्टेड सेरीज मध्ये, series corresponds to circuit, कुठल्या सर्किटशी correspond to circuit, this circuit negation Q or P or R याच्याशी ह्या स्टेटमेंट पॅटर्नशी कसं कनेक्टेड आहे, सिरीज मध्ये कनेक्टेड आहे, म्हणून याला मेन्शन करताना असं मेन्शन केलं. आता कंबाईन पूर्ण स्टेटमेंट घ्या. पहिला पॅराग्राफ मी याच्यासाठी घेतला होता, दुसरा पॅराग्राफ जो घेतलाय मी याच्यासाठी घेतलाय, तिसरा पॅराग्राफ मी या दोघांना एकत्र करून लिहिलाय. आता पूर्ण कंबाईन करायचे, एक एक पार्ट जे तुकडे आहेत त्या तुकड्यांना वेगवेगळं लिहिलं होतं आणि त्यांना एकत्र कंबाईनली शेवटच्या स्टेटमेंटमध्ये. मग आता फायनल जे स्टेटमेंट आहे ते फायनल स्टेटमेंट. द स्टेटमेंट इज इक्वल टू, किंवा आपण असं मेन्शन केलं चालेल का, द स्टेटमेंट हेन्स स्टेटमेंट हे आणि हे दोघांसाठी P आणि Q or negation P and negation Q or P or R. हा कसं लिहितो, कसं लिहिलं होतं आपण, इज इक्वल टू कोणाशी इक्वलंट होता, इज इक्वल टू हा ब्रॅकेट P and Q and this bracket negation P and negation Q or P or R. ओके, कसे कनेक्टेड आहेत दोघं, कनेक्टेड इन पॅरलल. बस पोरांनो, फक्त या पूर्ण थिओरिटिकल पार्ट मध्ये मी एवढंच मेन्शन करतोय की जे स्विचेस आहेत ते सिरीज मध्ये आहेत की पॅरलल मध्ये आहेत. मग ते कसे ठरवतोय, त्यांच्या ब्रॅकेट नुसार ठरवतोय. मी कसंही ठरवत नाहीये, मी ब्रॅकेटचा विचार करून आणि मगच ठरवतोय. त्यानंतर मग मला फायनल आन्सरकडे जाता येतं. मग आता याच फिगरला मी ड्रॉ करतो. ट्रान्सफर इज अ लॅम्प. ओके, हा कोण होता माझा S1, हा S2, हा S1 डॅश, नंतर हा कोण आहे S2 डॅश, निगेशन Q होता. नंतर हा कोण होता S1 आणि हा कोण आहे माझा S3 आणि करंट लो असा काहीतरी असेल, जस्ट लाईक दिस, असा करंट काहीतरी फ्लो होणार आहे. बघा आता कोणाला काही डाऊट याच्यात, समजतंय काय? याच्यात थेरॉटिकल पार्ट जास्त आहे. जेवढा थेरॉटिकल पार्ट तुम्ही राईट करणार तेवढं तुमच्यासाठी बेटर असेल, किंवा तुम्हाला जेवढं समजत असेल तेवढं तुम्हाला तिथे राईट करणं मस्त आहे. किंवा ज्या ज्या ब्रॅकेट्स नुसार तुम्ही घेतात त्या ब्रॅकेट्स तिथे मेन्शन होणं गरजेचं. त्याशिवाय आपल्याला फिगर ड्रॉ करता येत नाही. कळतंय का काय करतो मी याच्यात? कोणाला काही डाऊट असेल तर लगेच क्लिअर करत राहा. लगेच एक्झाम्पल मध्ये आपल्याला घेता येईल. डाऊट असेल लगेच क्लिअर करायचं आहे.
ओके, मग ह्या टाईपचे एक्झाम्पल घेऊ अजून ट्राय करा. उद्या वाटल्यास मी परत एकदा मी स्वतः सॉल्व्ह करून देईल. ओके, ह्याच पद्धतीने मी तुम्हाला फायनल आन्सर परत आपण डिटेल्समध्ये घेऊ. डोंट वरी की आपण डायरेक्टली फायनल आन्सरकडे नाही यायचं, आपण टप्प्याटप्प्याने जाऊ. जर थोडंसं हार्ड वाटत असेल किंवा तुम्ही मला रफली ॲटलिस्ट मला रफ फिगर तरी दाखवा. हा थेरॉटिकल पार्ट जाऊ द्या, हा थेरॉटिकल पार्ट असाही कॉमन राहील सगळ्यांमध्ये, असाच राहील, त्याच्यात बदल पण होणार नाही. याच्यात फक्त ते सर्किट इकडून तिकडून बदलतील फक्त, बाकीचं काहीच फरक पडत नाही. फायनल म्हणजे मला फक्त काय दाखवायचं, तुम्ही मला एक रफ फिगर ड्रॉ करून दाखवायची की जे सिम्बॉलिक फॉर्मनी दिले किंवा स्टेटमेंट पॅटर्ननी दिले त्यांची मला फक्त फायनली जी रफ फिगर आहे ती मला काढून दाखवा. मग आपण एकदा डिटेल्समध्ये त्याला उद्या पूर्ण एकदम व्यवस्थित आपण लिहून टाकू. म्हणजे मी तुम्हाला एक्झाम्पल देतोय, ते एक्झाम्पल्स तुम्ही फक्त मला रफ मध्ये मला सांगायचे आहे. आलं लक्षात? बघा आता ठीक आहे, एक्झाम्पल देतोय, ते एक्झाम्पल्स घ्या. 2 एक्झाम्पल झाले, तर तिसऱ्या एक्झाम्पल पासून मी होमवर्क देतो. फक्त ट्राय करा, जमले तर ठीक, नाही तर आपण बाकी थोडे सॉल्व करू. P and R or negation Q and negation R bracket complete and negation P and negation R. Fourth, P and negation Q and R or in a bracket P and in a bracket negation Q or negation R. P and negation P or negation Q or P and Q. 6 number, P and Q or negation P or P and negation Q. That's enough for it. बाकीचे अजून एक्झाम्पल घेऊ, पण हे सिलेक्टेड एक्झाम्पल असतील. याच्यात कळतंय काय घेतो आपण, हे जमलंय? फक्त ऍटलिस्ट मला रफ फिगर तरी दाखवा, कमीत कमी ट्राय तरी करा, कारण बरेच जण सॉल्व्ह करत नाही. त्यामुळे ऍटलिस्ट रफ फिगर दाखवा आणि मग आपण पुढे कंटिन्यू करतो. ओके, उद्यानंतर आपण हे 4 एक्झाम्पल व्यवस्थित डीपमध्ये सॉल्व्ह करून घेऊ आणि मग आपला शेवटचा क्वेश्चन आहे, लास्ट क्वेश्चन या चॅप्टर मधला आहे, म्हणजे सर्किट आहे. सर्किटला रिड्यूस करणं, त्याचा इनपुट आउटपुट टेबल काढणं, फिगर असेल ते नवीन फिगर ड्रॉ करणं, हा एक महत्त्वाचा भाग त्याच्यामध्ये असेल. ओके, समस्या सर्वांना इथपर्यंत ठीक आहे. बाकीचा पार्ट आपण उद्या कंटिन्यू करू.